हाय भाऊ. हाय भावांनो. आज आपण आर पी कॉलेजमध्ये आलो आहोत. तर आर पी कॉलेजमध्ये येण्याचं कारण काय आहे, तर जबराट ह्या मूवीची पूर्ण टीम आज जबराट पिक्चरची प्रमोशन करण्यासाठी आले आहेत. तरी आपण त्यांची फक्त भेट घेण्यासाठी आलो आहोत. बघू आता त्यांच्यावर आपली भेट होती का नाही, तो आपण तर ट्राय तर करणार आहोत. झाली भेट ठीक आहे, नाही झाली तरी पण आपण समजून घेऊ. ओके, प्रयत्न आम्ही करू. त्यावर जबराट चित्रपटाची सर्व टीम आलेली आहे. सर्वांनी जोरदार करायचा आहे. किती तारखेला रिलीज होतोय? पैसे पाठवा तिकिटाचं. यावरती पब्लिक थँक्यू सो मच आहे. मी प्रगतीताईला विनंती करतो की या निमित्तानं आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. स्टुडंट्स नमस्कार. मी प्रगती कोळगे इथलीच आहे. या कॉलेजमध्ये शिकलेली आहे. मी मुळगाव धाराशिव. आणि हा चित्रपट मी असं म्हणेल हा आपला चित्रपट आहे. काशी परिसरात झालाय, पण जास्तीचं शूटिंग सगळं धाराशिवच्या परिसरात झालंय. आणि इंजिनिअरिंग कॉलेजची आहे. याचे संगीतकार आहेत, कारण हा म्युझिकल मूवी आहे. खूप गाणी आहेत, खूप छान गाणी आहेत. आणि 3 गाणी आमची यूट्यूबला आलेली आहेत. तारा करमणूक यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही सगळे बघा. त्या गाण्यावरून तुम्हाला लक्षात येतील की किती छान आहे. तर त्याचे जे संगीतकार आहेत ते आपल्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, परंड्याचे जयभीम शिंदे, म्हणून तो धाराशिवचा. परत त्याच्यामध्ये जे काही कलाकार आहेत, जसं की आता सोहम कांबळे तुमचे प्राध्यापक कुठे गेले, हां, हे जे आहेत ना, हे सुद्धा या सिनेमामध्ये आहेत. आणि हे याच कॉलेजचे विद्यार्थी पण आहेत आणि आता इथं प्राध्यापक म्हणून पण आहेत. आणि यांनी खूप पॉवरफुल रोल केलेला आहे. माझ्यासाठी नाही, पण यांच्यासाठी तर तुम्ही सगळे चित्रपट बघायला या. चित्रपटाचे काही कलाकार आले. ये तू हिंदवी पाटील, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, नृत्यांगना हिंदवी पाटील ही पण या चित्रपटाच्या भाग आहे. हिचं एक गाणं डान्स केलेलं गाणं आउट झालेलं आहे, तुम्ही युट्यूबला बघा. सिनेमाचं नाव काय? व्हेरी गुड. ओके, धन्यवाद मला टाइम दिलासा. आणि त्याचबरोबर आपल्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी, अध्यापनाचं या ठिकाणी कामकाज करणारे प्रसिद्ध अभिनेते सोहम कांबळे यांनी पल्ल्याडवासीमध्ये देखील त्या ठिकाणी भूमिका केलेली होती. आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचं मी आपल्या महाविद्यालयात खूप खूप सहर्ष स्वागत करतो. इंस्टाग्रामवर टाका आणि आम्हाला कोल्हामध्ये टाका किंवा टॅग करा. जबराटच्या पेजला टॅग करा. माझं प्रगती कोळगे, तिला करा, कलाकार, प्रत्येक जणांनी हे पसर धाराशिवच्या आपापल्या ग्रुपमध्ये सोडा. तेवढंही खूप काही आम्हाला मदत होणार आहे. किती तारखेला रिलीज होतोय? पैसे पाठवा तिकिटाचं. यावरती पब्लिक थँक्यू सो मच. धन्यवाद. लगेच सर्वांनी बाजूला व्हायचं आहे, मैदान रिकामं करून द्यायचं आहे. आपला अंतिम हाय मित्रांनो, आज आपला नवीन ब्लॉग आहे. आज धाराशिव शहरामध्ये जबराटच्या मूवीचं प्रमोशन करण्यासाठी डायरेक्टर प्रगती कोळगे मॅडम, ॲक्टर हिंदवी मॅडम आणि राहुल चव्हाण आणि बाकीची टीम, सोहम सर तुम्ही बघू शकता. खास शिदोरीवरती स्पेशल दही धपाट खाण्यासाठी. दही धपाट आणि ते काय रव्याची नाही, कशी खव्याची पोळी
मस्त काही लोक पुरणपोळी मागतात, बाकींचं अप्रतिम जेवण. शिदोरी धाराशिवमध्ये पहिल्यांदा छान जेवण मिळाले. आणि इथली पुरणपोळी सुद्धा अतिशय सुरेख असते बरं का. ज्यांना पुरणपोळीचा बेत करायचा आहे ना, त्यांनी आवर्जून इथं शिदोरीला भेट द्या. काय येत्या 6 फेब्रुवारीला जबराट मूव्ही पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सर्वांनी पाहावे. नक्की बघा. धाराशिवमध्ये ताजमहल थिएटरला येणार आहे. हे मोठा विषय होणार आहे बरं का. मोठा लय मोठा विषय आहे. लय नाद मोठा करायचा विषय नाही. आहे. नाद करायचा पण कुणाचा जबराट. जबराट जाळूर राणा संघटन जबराट. जबराट. असं तसं नाव आहे, यावंच लागतं. यावंच लागते. कुठं जबराट बघायला? ताजमहल थिएटर्स मध्ये 6 फेब्रुवारीला ताजमहलला सगळ्यांनी भेट द्यायची. आपल्या धाराशिवकरांचा चित्रपट आहे, सगळ्या धाराशिवकरांनी यायचं. नक्की या. आम्ही पण येणार आहोत, तुम्ही पण या. मराठी माणसाचा पिक्चर आहे 6 फेब्रुवारीला. 6 फेब्रुवारीला सगळ्या जणांनी एवढ्या तादात मध्ये यायचं की मोजायला माणसं कमी पडायला पाहिजे. फक्त मोजायचं आणि जबराट बघायला सगळ्यांनी यायचं. तर मंडळी, आपण धाराशिवमध्ये आलेलो. सकाळपासूनचे प्रमोशन्स खूप छान झाले आणि आता आपण जेवायला दुपारी धाराशिवच्या कुठे शिदोरीमध्ये आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा मला काय मिळालं. धपाट. आमच्याला मराठवाडी म्हणजे धाराशिवच्या भाषेमध्ये याला धपाट म्हणतात, जे की पुण्यातले थालीपीठ. हे आमचं धपाट आहे. याच्याबरोबर मला दही वाटलं तर मी दही म्हणजे असं काढलं आणि टेस्ट बघितले तरी दोन्ही मी असं घेतलं. आणि आजचा भेद बघा, बाकीच्या मंडळींना पुरणपोळी, खवापोळी, काय 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 मिळतं आहे. तर धाराशिव लागतं. मला अपेक्षा नाही केली मला धाराशिवमध्ये असं माझ्या घरचं मला जे आवडतं ते अन्न मिळतं. तर आजचा दिवस साजरा झालेला आहे. पेट तुझा मस्त होणार आहे. थँक्यू.